आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोदिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते. पाहूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्स. ओबीसी समाजाचा काँग्रेसने फक्त वापर केला, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान. अजित पवारांचा आज हिंजवडीत पाहणी दौरा. दिल्लीमध्ये बसून नागपुरात 2 टेली रोबोटिक शस्त्रक्रिया. आणि प्राध्यापक गणपतराव पाटील आणि डॉक्टर जी.डी. यादव यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाचं पुरस्कार प्रदान. नमस्कार, मी साक्षी पांचाळ. आपण पाहताय न्यूज अनकट. हेडलाईन्स नंतर पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करताना काँग्रेसने फक्त ओबीसी समाजाचा वापर केल्याचा आरोप केलाय. काँग्रेसने जातीनिहाय जनगणना कधीच केली नाही. उलट राहुल गांधींनी ओबीसींचा अपमानच केला नाही, तर मोदी सरकारने ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा देत ऐतिहासिक निर्णय घेतल्याने राहुल गांधींनी ओबीसीची माफी मागावी, असं मत बावनकुळेंनी व्यक्त केलंय. मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीतील सर्व समस्या जाणून घेऊन त्या तातडीने सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवार हिंजवडीत पाहणी दौरा करतायत. हिंजवडीतील परिसरात वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कठोर पावलं उचलली जातात आणि या दरम्यान अद्यापही या कामांमध्ये कोणी ना कोणी येतच असल्याचं अधिकाऱ्यांनी यावेळी अजित पवारांना सांगितलंय. त्यावेळी त्यांनी कामामध्ये येणाऱ्यांवर 353 लावा असं म्हणत अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. तर यावेळी अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांना देखील खडे बोल सुनावलेत. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात देशातील पहिली सरकारी टेली रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. डीन डॉक्टर राज गजभिये यांनी दिल्लीमध्ये बसून थेट 1000 किमी अंतरावर नागपुरात 2 शस्त्रक्रिया पार पडल्यात. भारतीय SS इनोव्हेशन कंपनीच्या स्वदेशी रोबोटच्या माध्यमातून हे अचूक ऑपरेशन झालं असून यामध्ये आता दुर्गम भागांमध्ये देखील तज्ञ डॉक्टरांना सेवा देणं आता शक्य होणार आहे. रोबोटिक सर्जरी केली आहे सर. 1000 किलोमीटर दूर राहून ही सर्जरी केली आहे. कशा पद्धतीची ही सर्जरी होती, काय सांगाल सर? ही आजकाल आधुनिक तंत्रज्ञान वापरून आजकाल ज्या शस्त्रक्रिया केल्या जातात त्याच्यामध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया ही मोडल्या जाते. रोबोट ही अतिशय आता रिसेंटली डेव्हलप झालेलं तंत्रज्ञान आहे, टेक्नॉलॉजी आहे, ज्याच्या थ्रू ही शस्त्रक्रिया होते. आणि रिसेंटली 1-1.5 वर्षांपूर्वी आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये एक रोबोट इन्स्टॉल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 वर्षात आम्ही 250 शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. तर ते रोबोटिक शस्त्रक्रिया ही आमच्या इथल्या ऑपरेशन थिएटरमध्ये तर होतेच, पण यावेळेस जी आम्ही शस्त्रक्रिया केलेली आहे ती पेशंट इथे नागपूरला आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये इथे होते. एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पर्यावरण जीवन गौरव आणि पर्यावरण भूषण पुस्तकांचं वितरण मोठ्या उत्साहात पार पडलं. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आणि विश्वेश्वर बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र मिर्जे यांच्या हस्ते पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गणपतराव पाटील यांना पर्यावरण जीवन गौरव तर पद्मश्री डॉक्टर जी.डी. यादव यांना पर्यावरण भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. मला आज पर्यावरण भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो. आणि माझे जे कार्य आहे ज्याला नेट झिरो म्हणतात, ग्रीन हायड्रोजन, डिकार्बनायझेशन किंवा वेस्ट टू वेल्थ, याच्यामध्ये जे माझं कार्य आहे त्या कार्याची ही पोचपावती आहे. आणि माझ्या मते उद्याचा जो भारत आपण बघतोय, विकसित भारत,
2047चा त्या भारतामध्ये ऊर्जा हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि ऊर्जा ही पर्यावरणाशी संघटित असते. ऊर्जा ही पाहिजे आणि पर्यावरणाचंही संवर्धन केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने जे तंत्रज्ञान आहे किंवा टेक्नॉलॉजी आहे ती आम्ही विकसित करतो आणि त्याची ही एक प्रकारचे रेकग्निशन आहे असं मी म्हणतो. धन्यवाद. या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी पाहूया. जळगाव जिल्ह्यातील 40 गावात कोट्यावधी रुपयांचे ड्रग्ज महामार्ग पोलिसांकडून जप्त करण्यात आलेत. त्यानंतर जळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली असून यापूर्वी देखील तो अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात तुरुंगात मुक्काम करून आला असल्याचं यावेळी अधीक्षकांकडून सांगण्यात आलंय. गाडी सर्च केल्यावर दोन मोठ्या सुटकेस होत्या. ते मोठा सुटकेस ते खोलल्यानंतर त्यांच्याकडे काही पॅकेट्स होत्या. त्या पॅकेट्स सर्व पाहिल्यानंतर त्यांना संशयात वाटला की काहीतरी संशयास्पद वस्तू आहे म्हणून म्हणजे आता लोकल पोलीस जे चाळीसगाव ग्रामीणच्या पोलिसांना बोलून घेतलं. चाळीसगाव पोलिसांना बोलवल्यानंतर चाळीसगाव पोलीस तिथं पोहोचला. फोरेन्सिक व्हॅनला देखील तिथं बोलून घेतलं. मग त्याच्यामध्ये असलेलं सबस्टन्स काय आहे ते जागावरच टेस्टिंग केलं. ते सबस्टन्स जागावर टेस्टिंग केलं की ॲम्फिटामाइन म्हणून सबस्टन्स आहे असं त्यांना निष्पन्न झालं. ते निष्पन्न झाल्यानंतर संपूर्ण जे प्रोसिजर प्रमाणे सर्व वेट वजन वगैरे काढण्यात आला. ॲम्फिटामाइनचा सर्व मिळून म्हणजे 43 किलोचा ॲम्फिटामाइन निष्पन्न झालेला आहे. आता सध्या मार्केटच्या भावानुसार ती 64 करोड 48 लाखाचा किमतीचा असं निष्पन्न झालेला आहे. मग ही गाडीचा जे ड्रायव्हर होता ते ड्रायव्हर ज्यांना आम्ही अटक करण्यात आलेला आहे त्यांचं नाव आहे अबुल असीम सय्यद. हा राहणार आहे दिल्लीचा आहे. मग ह्याचा पूर्ण इतिहास आम्ही काढलेला होता. ह्याच्या पूर्वी देखील त्यांनी बेंगलोरमध्ये अशाच पद्धतीचा NDPS गुन्ह्यामध्ये तो आतमध्ये होता 5-6 वर्ष. आता सध्या कुठून आणलेला आहे आणि कुठे जात होता याचं प्रथमदर्शनी आम्ही जे त्यांना अटक केल्यानंतर तपासामध्ये असं निष्पन्न झालं की हे दिल्लीवरून बेंगलोरला जात होता. बीडमधील श्री क्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती महंत शिवाजी महाराजांनी आपल्या उत्तराधिकारी म्हणून संभाजी महाराज यांची निवड केली आहे. तर या निर्णयाचा काही भक्तांनी विरोध केला तर काही भक्तांनी समर्थन केलंय. मात्र त्यानंतर गडाचा वाद हा चव्हाट्यावर आला असून त्यातून गडाची बदनामी होते. तर या संदर्भात भक्तांनी बीडच्या शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन नारायणगडाची बदनामी थांबवण्यात यावी अशी मागणी केली आहे. की मेहनत केली आहे त्यांनी, श्रद्धा आहे, त्यांचं जान की प्राण आहे. पण काही शहरामधील राजकीय पक्षामध्ये काम करणारे एकतर जण आहे तो जो चिकन मटन खाऊन त्या विश्वस्त मंडळात होतो त्यांनी त्याच्यापासून तर बाबाच्या जीवितास धोका आहे अशी रितसर तक्रार माननीय धर्मदाय आयुक्तांकडे दिलेली आहे, शासनाकडे दिलेली आहे. तो बाबांवर वारंवार दबाव टाकतो. याच्यानंतर बाबांवर बाबांची तिथं पोलीस डिपार्टमेंट जाऊन त्यांची साक्ष घ्यायला गेले त्यावेळेस त्याच व्यक्तीने बाबांवर दबाव टाकला. माझं ह्या बैठकीत मत झालं की ज्यांनी गडाची बदनामी करण्यासाठी आणि जे चुकीचे व्यक्ती त्या गडाच्या विश्वस्त मंडळात त्यांना हाकलावं, त्यांच्यावर अनेक गुन्हे हे तपासावे आणि या गडाच्या विश्वस्त मंडळापदी माळकरी स्वच्छ चरित्राचा आणि त्या गावातील परिसरातला व्यक्ती. धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की माफियांचा पुन्हा एकदा धुमाकूळ पाहायला मिळतोय. काल रात्री पवनचक्की कर्मचारी आणि स्थानिकांमध्ये हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात मध्यस्थ असणाऱ्या अमोल लाखे नावाच्या तरुणाने चांदवड, घाटपिंपरी आणि पाथरुड भागात रात्रभर गोंधळ घालून मारहाण केली आहे आणि गाड्या फोडल्याचं देखील सांगण्यात आलंय. तर या प्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली असून वाशी पोलिसांचा तपास सुरू आहे.
नाशिकच्या मनमाड शहरासह नांदगाव आणि चांदवड तालुक्याच्या पंचक्रोशीत मध्यम स्वरूपाचा भीज पाऊस होतोय. तब्बल 15 दिवस प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना त्यामुळे आता काहीसा दिलासा मिळालाय. गेल्या काही आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामावर संकट ओढण्याची शक्यता होती. मात्र झालेल्या भीज पावसामुळे जमिनीत चांगलाच ओलावा निर्माण झाला असून पिकांना नवसंजीवनी मिळाल्याचं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय. या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय? मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल? पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट, रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पुढची एक महत्त्वाची बातमी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेत अश्लील वर्तन करणाऱ्या 53 वर्षीय शिक्षकाला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. या शिक्षकाविरोधात एका पीडित विद्यार्थिनीने आपल्या पालकांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पालकांनी निगडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. तर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अध्यापनाच्या नावाखाली हा शिक्षक वर्गातील विद्यार्थिनींना अयोग्य पद्धतीने स्पर्श करत असल्याचं उघड झालंय. पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात पॉक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. पिंपरी चिंचवड़ महानगर पालिका का एक स्कूल है. उस स्कूल में जो टीचर है उसने उसी की क्लास की एक अल्पवयीन छात्रा का विनय भंग किया है. उस घटना के बारे में निगड़ी पुलिस स्टेशन में विनय भंग का गुना, पॉक्सो एक्ट के तहत गुना दाखिल किया है. साथ ही एट्रॉसिटी एक्ट के सेक्शन भी इसमें लगाए गए हैं. तो इसमें आरोपी संतोष बेंद्रे को अरेस्ट किया है. और उस प्रतीक्षेत असलेल्या गायगोठे वैयक्तिक सिंचन विहिरी आणि वृक्ष लागवडसाठीचा 1,21,00,000 रुपयांचा निधी 80 लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग झाल्याची माहिती सोयगावचे गट विकास अधिकारी दादाराव अहिरे यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यासाठी वर्ष 2023 पर्यंतच्या लाभार्थ्यांसाठी हा निधी मिळाला असून अद्यापही 520 लाभार्थी निधीच्या प्रतीक्षेतच आहेत. त्यासाठी 6,67,00,000 रुपये निधीची मागणी करण्यात आली असून पुढील आठवड्यात ही रक्कम खात्यात येईल अशी माहिती गट विकास अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोल्हापुरातून एक महत्त्वाची बातमी समोर येते. जिल्ह्यातील राधानगरी धरण 100% क्षमतेने भरलं असून धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले गेले आहेत. त्यामुळे धरणातून 7,212 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग
भोगावती नदीपात्रात पर्यायी मार्गे पंचगंगेत सुरू आहे. त्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. तर आज सकाळी 8 वाजता पंचगंगेची राजाराम बंधाराजवळची पाणी पातळी ही 26 फूट 6 इंचावर पोहोचली असून प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.